नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, गाई म्हशींसाठी 75% अनुदान शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ही आता त्या ठिकाणी डेअरी सबसिडी योजना सुरू झालेली आहे। तर पशुसंवर्धन योजना 2025 75% अनुदान आपल्याला मिळणार आहे। तर त्याच्यामध्ये दोन दळ गाई म्हशीचे वाटप असून याच्यासाठी अटी, पात्रता आणि कागदपत्र याचे काय लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डेअरी सबसिडी योजनेला सुरुवात केली आहे। या योजनेअंतर्गत गाई आणि म्हशींसाठी 75% अनुदान आता मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दूध व्यवसायात प्रोत्साहन मिळेल। ही योजना विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे। त्या ठिकाणी ज्यांना आर्थिक आधार मिळून त्यांना स्वावलंबी म्हणजे स्वतः त्या ठिकाणी बनण्याची संधी आहे। या ठिकाणी बघा, आता त्या ठिकाणी पात्रता काय आहे, तर शेतकरी विशेषतः अल्पभूधारक आणि लहान शेतकरी असावा। दुष्काळग्रस्त किंवा मागास भागातील बेरोजगार तरुण त्या ठिकाणी असायला पाहिजे। महिला स्वयंसहायता गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप पाहिजे। अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित म्हणजेच ST यांच्यासाठी 75% अनुदान मिळणार आहे। तर दुधाळ गाई किंवा म्हशी पाळण्याची इच्छा असणारी व्यक्ती यासाठी पात्र ठरतील। या योजनेत सामान्य प्रवर्गासाठी 50% आणि SC ST साठी 75% सबसिडी मिळणार आहे। तर या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता आधार कार्ड, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी अनुदानाचे स्वरूप आणि रक्कम पहा, त्या ठिकाणी असं या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे। सामान्य माणसाला त्या ठिकाणी 50% अनुदान, गाईला 70,000 आणि म्हशीला 80,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। तर जनावरे म्हणजे दोन म्हणजे गाईचे मिळून 1,56,850 आणि म्हशीला 1,19,258 रुपये सामान्य कॅटेगरीसाठी झालं। तर SC आणि ST साठी 75% म्हणजे गाईसाठी 70,000 आणि म्हशीसाठी 80,000, गाईला 1,56,850 आणि म्हशीला 1,79,258 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत 2 गाई किंवा म्हशीच्या युनिटसाठी अनुदान दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत दूध व्यवसाय उभा करता येतो। तर याशिवाय नाबार्डच्या या माध्यमातूनही काही शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळू शकते। तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा, तर बघा खालील स्टेप। तर महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजे www.ah.mahabms.com वर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे। त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत, आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीचे दस्तऐवज आणि अपलोड तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत। या ठिकाणी योजनेचा फॉर्म भरायचा आणि सबमिट करून घ्यायचा आहे। तुम्ही हे कोणताही न करता डायरेक्ट तुमच्या जवळच्या याच्यात जायचं आहे कॉम्प्युटरवाल्याकडं आणि त्याच्याकडून भरून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्वरित डेअरी सबसिडीचा लाभ मिळतो। याशिवाय स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधून अधिक तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळवता येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।